एक प्रवास आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगणं मला आवडेल. तसा अभिजितचा आणि माझा परिचय डी फार्म ज्यावेळी मी फार्मसी करत होतो तेव्हापासून 2002 सालापासून. त्यावेळी एकदम असं अभिजितचं व्यक्तिमत्व अल्लड थोडंफार आहे. त्याच्यानंतर एक वर्षभर मला एकत्र राहायचा योग आला. जे नातं निर्माण झालं तो सख्या भावांच्या पेक्षा जास्त मोठं नातं आहे आमचं. कधी आणि त्यावेळीपासून त्याच्यात जी ही वेगळी क्वालिटी आहे ही काहीतरी वेगळं निर्माण करून दाखवायची. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे प्रत्येकापेक्षा. जग सगळं असं चाललंय ना, आपण काहीतरी वेगळं करायचं जेणेकरून जगाच्या लक्षात आपण आलं पाहिजे. ही त्याची तेव्हापासूनच ऍक्टिव्हिटी असायची त्याची की हे आपण करायचं आहे. त्यानंतर फार्मसीनंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉब करताना जरा आमचे सखोल विचार चालू झाले की काय करायचं. पिक्चरची त्याला आम्ही निर्मितीची आवड होतीच. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी सिनेमा काढायचा. आमचे प्रवीण गोरपडे साहेब मुंबईला असतात, मग त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या क्षेत्रात मिळालं. आणि 2007 साली आम्ही एक सिनेमा काढायचं ठरवलं. कर्ज म्हणून होतं. शेतकऱ्यांची आत्महत्या त्यावेळी अशी सगळीकडे पेपरमध्ये वाचण्यात यायचं. शेतकऱ्यांची आत्महत्या हे विदर्भात वगैरे प्रमाण जास्त होतं. आम्ही तो विषय पहिल्यांदा घ्यायचा ठरवला. आणि सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं साधन न ठरता काहीतरी त्याच्यामधून सामाजिक प्रबोधन घडावं हीच आमची प्रत्येकाची इच्छा होती. म्हणून कर्जवर आम्ही सिनेमा काढला. त्याच्यानंतर युवकांच्यावर एक काढला, यंग गन्स ऑफ इंडिया. त्याच्यानंतर सुरुवातीला याची सुरुवात प्रीती प्रोडक्शनची एकदम अशी मोबाईलवरून शूट करून पिक्चर काढला होता एक गुड शर्मा नावाचा. त्याच्यानंतर कर्ज, यंग गन्स ऑफ इंडिया आणि याच्यावर एक सिनेमा काढला होता मागच्याच वर्षी, ज्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की याच्याविषयी जे पेशंट्स असतात, रुग्ण असतात, त्यांना असं वाईट टाकण्याचं प्रमाण घडतं. ते घडू नये हे सुद्धा आपल्यातीलच एक आहे हे त्या सिनेमामधून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला होता. आम्हाला पेशंट समजस्त केली लागले ते प्रेम असो किंवा कोणत्याही व्यसनासाठी आपण काय करायचं. आम्ही आता नक्कीच एवढं माहिती नाही की मोठं काय करू शकतो दाखवायचा आम्ही प्रयत्न केला. सर आम्ही पिक्चर तसा बनवताना भरपूर अनुभव आले. कित्येक वेळा आम्ही रात्रभर जागलेलो आहे. काही दिवसापूर्वी सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही जागो होतो त्या पिक्चरच्या शूटसाठी किंवा त्या एडिटिंगसाठी. आमचे अभिजित शिंदे, गोरपडे, तमजाडे साहेब हे सुद्धा काल परवापर्यंत सकाळी 5-6 पर्यंत जागलेले आहेत. 2-2 दिवस झोप घेतलेली नाही. आणि ह्या पिक्चरद्वारे तुम्हाला नक्कीच काहीतरी प्रबोधन घडेल किंवा तुम्हाला मनोरंजन मिळेल हे मला वाटते. त्यात आता प्रबोधनाचा विषय निघाला म्हणून नेहमी असं आमच्या बोलण्यात असायचं किंवा आमच्या चर्चा काढायच्या की समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा समाजाचा काहीतरी देणं लागतो. त्याप्रमाणे त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे. आम्ही आता नक्कीच एवढे मोठे नाही की मोठं काय करू शकू, पण सर आम्ही विचार केला होता की काहीतरी आपण एक संस्था काढायची, सामाजिक कार्य करणारी संस्था काढायची. मग अशी संस्था आम्ही काढायची ठरवलं. नाव द्यायचा विचार आला. आम्हाला चांगले कार्यकर्ते लाभले, एकदम म्हणजे कट्टर कार्यकर्ते जे म्हणून तसे लाभले आम्हाला त्या संस्थेसाठी. अवधूतराव, नंतर मयूर पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते सर आम्हाला लागले. नाव सुचत नव्हतं संस्थेचं. बराच कल झाला हे नाव द्यायचं का ते नाव द्यायचं. नंतर सामाजिक प्रबोधन करायचं. चर्चा करताना असं चालवलं की समाजात काहीतरी साक्षात्कार निर्माण करायचा आहे. म्हणजे तो वाईटाबद्दल असेल, वाईट गोष्टी कशा वाईट असतात, किंवा चांगल्याबद्दल असेल की लोकांनी चांगलं केलं पाहिजे. म्हणून आम्ही सर संस्थेला नाव द्यायचं ठरवलं साक्षात्कार, प्रबोधनाचे एक नवीन पर्व. ज्या संस्थेद्वारे आमची पूर्ण टीम किंवा आमचे कार्यकर्ते हे सामाजिक प्रबोधन करायचं सर कार्य करणार आहे. आणि नियम असा नाही, पण प्रत्येकानं आम्ही स्वतःला एक असा मंत्रच घालून दिलाय. संस्थेच्या कार्य चालण्यासाठी देणग्या वगैरे त्याचा आधार घ्यायचा नाही. जे कार्यकर्ते असतील त्यांनी आपला एक ठराविक महिन्याला, हे त्याला पण कंपल्शन नाहीये, पण ठराविक खर्च होत असतो प्रत्येकाचा, त्यातूनच ठराविक 5% किंवा 10% रक्कम काढायची. खर्च करणार असेल त्याच्यावर लिमिट नाहीये, पण जेवढा खर्च कराल सामाजिक कार्यासाठी त्यातून एक 5% रक्कम काढायची.
देणग्यासाठी वगैरे कोणाकडे जायचं नाही, ज्याची इच्छा असेल ते दिलं. याद्वारे सर सामाजिक कार्य सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. जसं मित्रांच्या वाढदिवसादिवशी झाडे लावणे किंवा असे यासारखे उपक्रम सर आम्ही राबवतो. तर आता तुमचा सर्वांचा जास्त न वेळ घेता पुढील कार्यक्रम सुरू ठेवावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.